नमस्कार. आज आपण अमरावती येथे आलेलो आहोत आणि आज आपल्या सोबत ईशा उंबरकर ही विद्यार्थिनी बसलेली आहे. कर्तव्य लर्निंग प्लॅनेटच्या माध्यमातून जे मिशन आहे आपलं की टू नो युअर सेल्फ म्हणजे स्वतःला जाणून घ्या, या माध्यमातून ईशाने आपल्याकडे फिंगरप्रिंट अनालिसिस द्वारा GIFT म्हणजे जीनियस आयडेंटिफिकेशन फिंगरप्रिंट टेस्ट हा रिपोर्ट केला होता. आकार एज्युकेशनच्या माध्यमातून आपण तिच्यापर्यंत पोहोचलो होतो आणि अमरावतीचे वंदे सर यांच्या माध्यमातून आपण तिच्यासोबत इथे डिस्कस केलेला आहे आजचा हा संपूर्ण मेंटोरिंग सेशन. तर ईशा, या संपूर्ण फिंगरप्रिंट अनालिसिसच्या मेंटोरिंग बद्दल तुला काय वाटलं याचा अभिप्राय द्यायचा आहे, पण त्या अगोदर तुझा परिचय दे. माझं नाव ईशा प्रदीप उंबरकर. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. बरं. आणि आता मी सध्याच UPSC MPSC ची प्रिपरेशन स्टार्ट केली आहे. म्हणजे जस्ट आणि मला हे याबद्दल जसं माहित पडलं मी तसंच आली आणि आपल्याकडे फिंगर स्कॅन वगैरे सगळं करून घेतलं आणि आज माझं काउन्सिलिंग होतं. सर म्हणजे ओव्हरऑल खूप छान होतं, म्हणजे बेस्ट. आतापर्यंत खूप सारे ऍस्ट्रोलॉजरला मी भेटली आहे, खूप सारं काही काही केलंय, पण हे पॉझिटिव्ह वाईब्स देणार आहे. आणि मेन म्हणजे तेच असते ना, आपण काय करत आहे नाही करत आहे, तर प्रॉपर पाथनी जर आपण करत असेल, सगळं बरोबर असेल, तर आपल्याला अजून मोटिवेशन भेटते आणि मग अजून आपण जिद्दीने ते करतो आणि पुढे जातो. ओके, म्हणजे एकंदरीत या संपूर्ण मेंटोरिंग मध्ये तुला एक पूर्ण पॉझिटिव्ह फील आलेला आहे आणि आपण तुझ्या स्ट्रेंथ विकनेस बद्दल करिअर बद्दल पण इथे सखोल चर्चा केली, त्याबद्दल पण तुझ्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. बरं, तर आता मॅडम, आपण ईशाची आई म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की संपूर्ण मेंटोरिंग झाल्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? पूर्ण समाधानी आहात? पूर्ण समाधानी आहात. मग आता आपण ईशाला ज्या काही ऍक्टिव्हिटीज काढून दिलेल्या आहे तिच्याकडनं करून घेणं ही तुमची पण एक जबाबदारीच आहे. तशी आता ईशा ऑलरेडी मॅच्युअर्ड आहे, त्यामुळे ती पण हे सगळं जबाबदारीने करणार. आम्हाला प्रॉमिस करू शकते तू सर्व ऍक्टिव्हिटी करणार? नक्की. बरं, तर अतिशय छान अभिप्राय दिल्याबद्दल ईशा आणि तुमचे दोघींचे पण आम्ही KLP कडनं धन्यवाद करतो. हॅपी KLP आणि थँक्यू सो मच.